हाय, मी कोच अमोल. तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर ही गोष्ट नक्की सिरियसली घेत जा. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीकडे जर सिरियसली बघितलं नाही तर आपल्या शरीरात आहे ना, ज्या रिॲक्शन रेट आहे ना हा वाढला जातो. तर आपल्या शरीरात आहे ना एका मिनिटाला हजारो लाखो रिॲक्शन चालू असतात. तर त्या प्रत्येक पर्टिक्युलर अवयवाच्या प्रत्येक याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं चालू असतात. तर त्या रिॲक्शनचा आहे ना रेट जर आपल्याला नॉर्मल बऱ्यापैकी नॉर्मली ठेवायचा आहे, ॲव्हरेजली नॉर्मल ठेवायचं आहे, तर आपल्याला आहे ना त्या पद्धतीचं न्यूट्रिशन घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण न्यूट्रिशन कमी घ्यायला लागतो तर तो रेट आहे ना वाढतो आणि मग त्याच्यानंतर फ्री इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी वाढते. ही फ्री इलेक्ट्रॉन जर सतत वाढत राहिले तर आपलं शरीर कुजायला किंवा खराब व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे मोठमोठे आजार जे येतात का, तर ते फ्री इलेक्ट्रॉनमुळेच येतात. तर त्यामुळं आपल्याला रिॲक्शन कंट्रोल ठेवण्यासाठी काही न्यूट्रिशनची दररोज गरजच असते. आपण ते रोजच्या रोज घ्यायलाच पाहिजे. तर त्या पद्धतीनं आपलं